हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी घरच्या घरी आल्याची सुंठ पावडर किंवा अद्रक पावडर कशी बनवायची ते दाखवणार आहे. यालाच इंग्लिशमध्ये जिंजर पावडर म्हणतात. केमिकल विरहित नैसर्गिक पद्धतीने सुंठ पावडर किंवा अद्रक पावडर खूप चांगल्या पद्धतीने आपण घरच्या घरी बनवू शकतो आणि वर्षभर ती स्टोअरसुद्धा करू शकतो. तुम्हालासुद्धा अशी अद्रक पावडर किंवा सुंठ पावडर घरच्या घरी बनवून ठेवायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा. व्हिडिओला एक लाईक नक्की करत जा आणि कमेंटसुद्धा सोडत जा. म्हणजे तुमची एक कमेंट आणि एक लाईक माझ्यासाठी खूप मोठी प्रोत्साहन देणारी असणार आहे. मी 5 किलो आलं किंवा अद्रक 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि पुन्हा 1 ते 1.5 तास पाण्यात ठेवलेला आहे. म्हणजे त्यावर असलेली माती वगैरे निघून जाते. त्याच्या खाचांमधील घाणसुद्धा सैल होते, काढायला सोपं जातं. आलं आपल्याला अशा पद्धतीने चांगलं चोळून चोळून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यावर मातीचे कण अजिबात ठेवायचे नाही. जेव्हा होलसेलमध्ये आलं किंवा अद्रक विकत घेतो तेव्हा ते आपल्याला जसेच्या तसे घ्यावे लागते, निवड करता येत नाही. मोठ्या आकाराचे आणि तिखट असणारे आले पावडर बनवण्यासाठी घ्यायचे आहे. मोठे मोठे आले घेतले तर तुकडे करायला सोपं जातं आणि तिखट असणाऱ्या अद्रकची पावडर किंवा सुंठ पावडर चांगली असते. मोठे मोठे आले आहेत त्याचे तुकडे करून घ्यायचे, ते मोकळे सुटे करून घ्यायचे. म्हणजे खाचांमधील घाण चांगली साफ करता येते. बऱ्याच वेळा आल्याला होल असतात, डाग असतात, त्यामुळे आलं चांगलं साफ करायचं. जे आलं प्लेन स्वच्छ आहे ते आपल्याला जसेच्या तसे घ्यायचे आहे आणि सुरीने जेवढा भाग खराब आहे तो कट करून टाकायचा आहे, तो अजिबात घ्यायचा नाही आणि खराब पातळ पापुद्रा पण काढायचा आहे. थोडी मेहनत तर असणार आहे, पण चांगलं काही मिळवायचं असेल तर थोडी मेहनत करावीच लागेल. सुंठ पावडर किंवा अद्रक पावडर आपल्याला नेहमी आपल्या किचनमध्ये हवी असते. रोजच्या चहामध्ये आम्हाला सुंठ पावडर हवी असते. आल्याऐवजी मी सुंठ पावडरच वापरते. तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या खिरी, डिंकाचे किंवा खारीक खोबऱ्याचे लाडू, पुरणपोळीच्या पुरणामध्ये सुद्धा सुंठ पूड घातली जाते. आणि महत्त्वाचं म्हणजे सर्दी, खोकला, कफ, घशातील खवखव असेल तर सुंठीचा काढासुद्धा आवर्जून दिला जातो. खूप फरक पडतो आणि मध आणि अद्रक किंवा सुंठ पावडरचं चाटणसुद्धा दिलं जातं. म्हणजे एक प्रकारे आपण आयुर्वेदिक औषधच बनवत आहोत. इथे तुम्ही बघू शकता आलं किंवा अद्रक एकदम स्वच्छ करून घेतलेलं आहे. अजिबात त्यावर घाण ठेवली नाही. जे आलं स्वच्छ आहे, प्लेन आहे, त्यावरची साल नाही काढली तरी चालते. पण जे आलं खराब आहे किंवा साल खराब आहे, त्याची साल वरच्या वर अलगद काढून टाकायची आहे. पाण्यात ठेवल्यामुळे अगदी सोपं पडतं. एक चाळणीभर पापुद्रे किंवा साल निघालेली आहे आणि मी वरच्यावर काढलेली आहे. आलं जास्त वाया घालवायचं नाही आणि काही खराब भागसुद्धा काढून टाकलेला आहे. जे खूप चांगलं आहे ते मात्र मी तसंच ठेवलेलं होतं. घरी बनवतो म्हटल्यावर चांगलीच पावडर आपल्याला मिळायला पाहिजे. आलं स्वच्छ करण्यासाठी आपण पाण्याशिवाय काहीही वापरलेलं नाही. वेफर्स बनवतो त्या किसनीने अशा मोठ्या आकाराच्या चकत्या कट केल्या तरी चालतात. परंतु हे करत असताना हाताला लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तुम्हाला जसे हवे तसे कट करून घेऊ शकता, जसं सोपं पडेल तसं. परंतु लवकरात लवकर सुकेल असं आणि मिक्सरमध्ये सहज बारीक होईल असं कट करायचं. सुरीनेसुद्धा आपण हे कट करू शकतो. सुरीनेसुद्धा सोपं पडतं कट करायला. मी मात्र विळीने उभे पातळ कट करून घेणार आहे. विळीने पटकन हे काम होतं आणि कट केल्यानंतर ताटामध्येच आपल्याला तासभर हे पसरून ठेवायचं आहे. म्हणजे ताटामध्ये आल्यावरच त्याचं जे पाणी आहे ते सुकलं जाईल, वाया जाणार नाही. त्यानंतर असं पेपरवर पसरून रात्रभर हे फॅनखाली सुकून घ्यायचं आहे. उन्हामध्ये अजिबात टाकायचं नाही. 9 ते 10 तास सावलीतच सुकवायचं आणि त्यानंतर 2 दिवस उन्हामध्ये सुकवायचं आहे. उन्हामध्ये सुकवताना त्यावर पातळ कपडा टाकायचा आहे आणि कडकडीत वाळवून घ्यायचं आहे, कुरकुरीत वाळवून घ्यायचं. मात्र झाकण ठेवूनच आपल्याला वाळवायचं आहे. पातळ पारदर्शक कपडा वापरायचा.
2 दिवसात तुम्ही बघू शकता छान कुरकुरीत असे अद्रकचे तुकडे जे आहेत ते वाळलेले आहे आणि लगेच तुकडा होतोय तुम्ही बघू शकता. आणि आलं हे चांगलंच वाळलं पाहिजे कारण आपल्याला भरपूर दिवस ते स्टोअर करायचं आहे. थोडं थोडं करत मिक्सरमध्ये घालून आता ह्याची बारीक पावडर करून घ्यायची आहे. आणि जितकं बारीक वाटता येईल तितकं बारीक वाटून घ्यायचं आणि चाळणीने चाळून घ्यायचं आहे. आपली जी पिठाची चाळण आहे तीच चाळण वापरायची. खूप बारीक चाळायची नाही. मैदा वगैरे चाळायची चाळण असते ती वापरायची नाही. आणि चाळणीत जर राहिलं तर ते आपल्याला पुन्हा पुन्हा बारीक करून घ्यायचं आहे आणि पुन्हा पुन्हा चाळून घ्यायचं. एकसारखी पावडर झाली पाहिजे. मी कधीच अद्रक पावडर किंवा सुंठ पावडर बाहेरून आणत नाही. पूर्वी मी बाजारातून सुंठ आणून स्वच्छ धुवून सुकून पावडर बनवायची. पण ते कधीच बंद केलं आणि सुंठ खूप महाग असते आणि त्या मानाने अद्रक स्वस्त असतं. जेव्हा अद्रक स्वस्त तेव्हा हा उद्योग करून घ्यायचा. आम्हाला ₹50 किलोने अद्रक मिळालेले आहे. मी ₹250चे अद्रक आणले होते 5 किलो. तिखट आणि चांगले मोठे मिळाले. आपली छान स्वच्छ आयुर्वेदिक अशी अद्रक सुंठ पावडर तयार झालेली आहे आणि ही वाटीभर पावडर वरती निघालेली आहे. ती बारीक होत नाही आणि नाही झाली तरी त्यामध्ये मी साखर, वेलची, दालचिनी, मिरी घालून चहाची पावडर बनवणार आहे. चहाचा मसाला बनवणार आहे आणि साखरेमुळे ते लगेच बारीक होतं. आणि आल्यामध्ये ज्या दशा असतात, धागे असतात ते सुद्धा मी थोडं थोडं घालून चहामध्ये संपवणार आहे. घरच्या घरी अशी सुंठ पावडर किंवा अद्रक पावडर आपण बनवलेली आहे आणि खूपच छान झालेली आहे आणि मला खात्री आहे तुम्हालासुद्धा आजचा हा व्हिडिओ खूप आवडला असेल आणि तुम्ही पूर्ण पाहिलाही असेल. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक यू. बाय.